देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे जे आहेत ते आता पूर्ण झालेले आहेत। खरं तर 4 ठिकाणाचं मतदान जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी मतदान झालं आहे त्या ठिकाणी कोण उमेदवार निवडून येईल याची चर्चा आहे। सोलापूरमध्ये देखील मोठ्या चुरशीने जे आहे ती सोलापूर लोकसभेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपाकडून राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात होते। खरं तर कोण निवडून येईल सोलापूरमध्ये याची चर्चा जी आहे ती संपूर्ण गावामध्ये, जिल्ह्याभरातील खेडेगावामध्ये, त्याचबरोबर प्रत्येक गल्लीत कट्ट्यावरती देखील चर्चा जी आहे सोलापूरचा खासदार कोण होईल याची चर्चा सुरू आहे। त्यात कलाकार मंडळी देखील मागे नाही आहेत। खरं तर कलाकार मंडळींमध्ये देखील चर्चा जी आहे ती सोलापूरचा खासदार कोण होईल अशी आहे। काय वाटते सोलापूरचा खासदार कोण होईल, एक कलाकार म्हणून आपल्याला काय वाटते? नमस्कार, मी सागर राठोड आणि मी एक नकलाकार आहे आणि मी माझ्या नकलाच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांना कोण आपल्या सोलापूरचा खासदार होईल असं वाटते ते आपण पाहूया। नमस्कार, यंदाच्या वेळी सोलापूरमध्ये 4 मेला सोलापूरचे इलेक्शन पार पडल्या आणि प्रत्येक सोलापूरच्या लोकांच्या तोंडामध्ये फक्त प्रणितीताई शिंदे यांचं नाव आहे। मी खेड्यात जाऊ दे, शहरामध्ये जाऊ दे, कुठल्या तरी गल्लीबोळात जाऊ दे आणि लहान मुलाच्या तोंडातून पण फक्त प्रणितीचंच नाव राहिले। प्रणिती ही माझ्या मुलीसारखी आहे आणि त्यानंतरनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण प्रतिक्रिया पाहूया। मित्रों और मेरे प्यारे भाई और बहनों, इस साल सोलापुर में राम भाऊ सातपुते सोलापुर में चुन कर आएंगे। 4 जून को रिजल्ट आएगा और राम सातपुते इलेक्शन में जीत कर आएंगे, मुझे ये विश्वास है। धन्यवाद। खरं तर आपण आता शरद पवार आणि नरेंद्र मोदींचा आवाज ऐकला। या व्यतिरिक्त जर कोणता राजकीय पुढारी सोलापुरात कोण निवडून येईल असं जर सांगायचं झालं तर तो कलाकार कोण असणार आहे? त्यानंतर असणार आहेत आपले आठवले साहेब। सोलापूरमध्ये येणार आहे राम सातपुतेचं वादळ। सोलापूरमध्ये येणार आहे राम सातपुतेचं वादळ आणि कोणाला कळणार नाही कुठं जाऊन मी कुठं पळूया। मला 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 असं वाटतंय सोलापूरमध्ये फक्त राम भाऊचीच हवा आहे आणि 4 जूनला त्या सगळ्यांना कळेल। असू द्या। मग त्यानंतरनं अजितदादा समाजकार्यामध्ये काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना मी सगळीकडे फिरलो, पण यंदाच्या वेळी सोलापूरमध्ये फक्त रामभाऊचीच हवा असणार। या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळामध्ये, प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये फक्त रामभाऊचंच नाव आहे या ठिकाणी। धन्यवाद। खरं तर आपण बघितलं गेलं तर सोलापूरच्या या निवडणुकीमध्ये कलाकार मंडळी देखील मागे नसल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।